आपल्यासोबत परिणय फुके, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। एकूणच अनिल परबांचं विधान कशा प्रकारे बघतायत? नाही, निश्चितच अनिल परबांनी स्वतःची तुलना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसोबत केलेली आहे आणि याचा आम्ही सर्व निषेध करतो। ज्या प्रकारे ते काल सभागृहामध्ये त्यांनी आपलं भाषण केलं किंवा ज्या प्रकारे ते सभागृहात वागले, त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचाही अपमान केला आणि राज्यपालांचा अपमान केला। हे सगळं निषेधार्थ आहे आणि आम्ही आज त्यांचा निषेध करणार, त्यांना आज सभागृहात बसू देणार नाही। पण त्यांचं म्हणणं आहे की मी जे बोललोय ती फ्रेज होती, मी माफी मागणार नाही। नाही, फ्रेज म्हणून नाही, त्यांनी ज्या दृष्टिकोनातून त्यांनी ते बोलले ते अपमान करण्याच्या दृष्टिकोनातून बोलले। स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत करण्याचं त्यांनी पाप त्यांनी केलेलं आहे। एकूणच छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे विधान केलेलं आहे त्याकडे एकूण भाजप कशा प्रकारे बघत आहे? आंदोलन करणार, राजीनामा घेणार? निश्चितच त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करणार आहे। आंदोलन आणखीन तीव्र या प्रकारे आम्ही सुरू ठेवणार आहे आणि कुठेतरी अनिल परबांनी ज्या प्रकारे उबाठाचं हिंदुत्वापासून ते दूर गेलेले आहे, या महाराष्ट्रातले हिंदू जे आतापर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला मतदान करत होते, यांना उबाटाला मतदान करत होते, तो कुठेतरी त्यांच्यापासून दूर जात आणि म्हणून काहीतरी या सगळ्या प्रकारचे स्टेटमेंट देऊन स्वतःला छत्रपती संभाजी महाराजांसोबत बराबरी करणे हे त्यांनी काहीतरी याचा प्रयत्न, केविलवाणा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। महापुरुषांचा अपमान हा वारंवार होताना पाहायला मिळतो आहे, हे याकडे कशा प्रकारे बघताय? इकडे कोरटकर असतील, अबू आझमी असतील, दुसरीकडे अनिल परब असतील, हे पण बोलताना बघा, या प्रकारचे जे अपमानाचं जे शब्द ते वापरत आहे, अबू आझमी असतील, कोरटकर असणार किंवा सोलापूरकर असणार किंवा जितेंद्र आव्हाड असणार, या सगळ्या लोकांवर कडक कारवाई झाली पाहिजे। या संदर्भातले कायदे आणखीनही कडक केले पाहिजे आणि या सगळ्यांना नॉन बेलेबल, हे जे सगळ्या कायद्यांमध्ये नॉन बेलेबल ते असले पाहिजे। यांना निश्चितच शिक्षा या लोकांना झाली, काही या प्रकारच्या लोकांना जर शिक्षा झाली तर निश्चितच पुढे कुठेतरी या सगळ्या विषयांवर बंधन येणार। तर हे होते एकूण परिणय फुके, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की अनिल परब यांचा राजीनामा आम्ही मागणार आणि एकूणच राजीनामा जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक कुंभार, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।